नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात महत्त्वाची खुशखबर. पाहू शकता बघा, 7 मेची सर्वात महत्त्वाची बातमी. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आली आहे. पाहू शकता बघा, 11वा हप्ता वाटप, 11वा हप्ता तुम्हाला आता वाटप सुरू होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. नुकताच तुम्हाला 10वा हप्ता जमा झाला आहे. सर्व महिलांना 1500 रुपये जमा झाले आहेत, बरोबर आहे. सर्व महिलांना 1500 रुपये जमा झाल्यानंतर आता पुन्हा 11वा हप्ता वाटप करण्याच्या संदर्भाच्या हालचाली सुरू झाल्या. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आलेली आहे, नवीन अपडेट आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व माता भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने शेअर करायचा आहे. बघा, हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 11व्या हप्त्याच्या संदर्भात. 11वा हप्ता म्हणजेच मेचा हप्ता. नुकताच तुम्हाला एप्रिलचा हप्ता आलेला आहे. एप्रिलचा हप्ता दिलेला आहे मे महिन्यामध्ये, पण मेचा हप्ता तुम्हाला कधी मिळेल त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 11वा हा तुमचा हप्ता असणार आहे. आतापर्यंत 10 हप्ते तुम्हाला सरकारने दिलेले आहेत, म्हणजेच काय तर 10 हप्त्यांचे 15,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. आता पुढचा 11वा हप्ता असणार आहे, म्हणजेच त्यामध्ये 16,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. आता हा 11वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे त्याविषयीचीच महत्त्वाची मोठी खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, नवीन अपडेट आहे, त्याविषयीची माहिती पाहणार आहोत. 11व्या हप्त्याची तारीखसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. 11वा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होईल. बघा, आत्ताच तुम्हाला 1500 रुपये आले आहेत. 1500 रुपये आल्यानंतर भरपूर महिला भगिनी अजून पैशांची वाट बघत असतील, कारण 1500 रुपये त्यांच्या त्या ठिकाणी खर्च झाले असतील किंवा खर्च होतील. लगेच तुम्हाला 1500 रुपये येतील. कसे येतील, काय येतील, कधी येतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यात वाटप होतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणून थोडा वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुरावा तुमच्यासमोर. बघा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना. बघा, महत्त्वाकांक्षी म्हणजेच महत्त्वाची लोकप्रिय योजना महाराष्ट्र सरकारची आहे. या योजनेच्या राज्यातील लाखो महिलांना लाभ मिळत असून लाखो महिलांना लाभ मिळतोय. बघा, लाखो महिलांना पैसे पण जमा झालेत. या योजनेमुळे लाखो महिलांना पैसे जमा झालेत. आत्ताच 1500 रुपये जमा झालेत. सर्वांना आलेले आहेत का 1500 रुपये? 1500 रुपये सर्वांना आलेले होते का? सर्वांना आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी 1500 रुपये लिहून पाठवायचे. सर्व लाडक्या बहिणींनी, सर्व माता भगिनी 1500 रुपये लिहून पाठवा. तुम्हाला 1500चा हप्ता आलेला आहे का? आत्ता 1500 रुपये कोणाकोणाला आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 1500 लिहून पाठवायचे. सर्वांनी 1500 लिहून पाठवा. आता बघा, लाखो महिलांना याचा जो काही लाभ आहे तो मिळतोय लाडकी बहीण योजनेचा. पण आता याच योजनेच्या बाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी अपडेट आपण आता पाहणार आहोत. बघा, या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची माहिती काय, तर त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आता लगेच पाहूया. बघा, तर पहा, खरे तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जात आहे. या योजनेचा लाभ गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून मिळतोय. बघा, या योजनेचा जो लाभ आहे तो गेल्या वर्षी म्हणजेच 2024च्या जुलै महिन्यापासून लाभ मिळतोय सर्व महिला भगिनींना, बरोबर आहे. त्यानुसार आत्तापर्यंत 10व्या हप्त्यापर्यंत 15,000 रुपये सर्व महिलांना जमा झाले. 10 हप्त्यांचे 15,000 रुपये. पण आता पुन्हा 11वा हप्ता पण वाटप होणार आहे. त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. शेवटपर्यंत फक्त पाहत राहा. जुलै 2025 पासून या योजनेच्या पात्र महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत. 2024 पासून आत्तापर्यंत या महिलांना एकूण 10 हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे. जुलै 1, ऑगस्ट 2, सप्टेंबर 3, ऑक्टोबर 4, नोव्हेंबर 5 आणि डिसेंबर 6 ही 2024ची, म्हणजेच 2024मध्ये 6 महिन्यांचा लाभ दिलेला होता. आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 महिने 2025चे असे 10 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. आत्तापर्यंत 10 महिन्यांचे पैसे, सर्वांना 10 महिन्यांचे पैसे आलेले आहेत का? सर्व महिला भगिनींना 10 महिन्यांचे पैसे आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये 10 लिहून पाठवा, म्हणजे सर्वांना 10 महिन्यांचे पैसे आलेले असं समजणार आहे. सर्वच्या सर्व पात्र महिला भगिनींनी लिहून पाठवायचं. बघा, सर्व पात्र महिलांना 10 महिन्यांचे पैसे आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. कारण बघा, यामध्ये 2 गट झालेले आहेत. एक तर म्हणजे पात्र महिलांचा गट आणि दुसरा म्हणजे अपात्र महिलांचा गट. ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे पैसे बंद झालेत, पैसे बंद झालेले आहेत.
पैसे बंद, ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे पैसे बंद आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांचे पैसे चालू आहेत. बघा, ज्या महिला त्या ठिकाणी पात्र आहेत त्यांचे पैसे चालू आहेत. अशा पद्धतीने 2 गट आहेत. तर आत्तापर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये 10 महिन्यांचे पैसे जमा झालेत, म्हणजेच 15,000 रुपये जमा झाले आहेत. बरोबर, एप्रिलचा पण हप्ता आपण धरलेला आहे. आता जर आपण पुढे गेलो तर बघा, यातील फेब्रुवारी आणि मार्च 2025 महिन्यांचा लाभ 8 मार्चला म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला होता. बघा, लक्षात घ्या, फेब्रुवारीला हप्ता आला नव्हता, तर मार्चमध्ये हप्ता दिला. दोन्ही हप्ते म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्ते एकत्र 8 मार्चपासून 12 मार्चपर्यंत दोन्ही हप्ते दिलेले होते. म्हणजेच काय तर 3,000 रुपये महिलांना मार्चमध्ये जमा झाले होते. सर्वांनी लक्षात घ्या बरं, सर्व महिला भगिनींनी, माता भगिनींनी लक्षात घ्या. फेब्रुवारीला हप्ता दिला नव्हता म्हणून मार्चमध्ये दोन्ही महिन्यांचे हप्ते दिले होते, फेब्रुवारी पण आणि मार्च पण. तसंच यावेळेस एप्रिलमध्ये पण झालेलं, लक्षात घ्या. बघा, बहिणींच्या खात्यात जमा झाला आणि एप्रिल महिन्याचा पण लाभ. बघा, एप्रिल महिन्याचा लाभ एप्रिलमध्ये मिळालेला नव्हता. एप्रिलचा लाभसुद्धा एप्रिलमध्ये मिळालेला नव्हता, तर तो मेमध्ये जमा करण्यात येतो आहे. बघा, हा जो लाभ आहे तो मे महिन्यात जमा करण्यात आला. म्हणजेच मे महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा करण्यात आलेले आहेत, एप्रिलचे पैसे. बरोबर आहे. आता एप्रिलचे पैसे मेमध्ये जमा करण्यात आलेले आहेत. मग मेचा हप्ता कुठे गेला असा प्रश्न महिलांचा असेल. मेचा हप्ता कधी मिळणार, मेचे पैसे कधी येणार? तर बघा, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, मेचे पण पैसे तुम्हाला येतील. म्हणजेच मेच्या महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा 3,000 रुपये मिळणार आहेत. बघा, जसं तुम्हाला मार्च महिन्यामध्ये 3,000 रुपये आले होते, तसंच तुम्हाला मे महिन्यामध्ये सुद्धा 3,000 रुपये येणार आहेत. कसे ते पण सांगतो. आत्ता फक्त एप्रिलचा हप्ता आला आहे, म्हणजेच मागचा राहिलेला हप्ता तुम्हाला आलेला आहे. चालू महिना मे महिना चालू आहे. बघा, मे महिना चालू आहे आणि मे महिन्याचे पैसे अजून बाकी आहेत. मे महिना सुरू आहे, मे महिन्याचे पैसे बाकी आहेत. आता मे महिन्याचे पैसे पण तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. म्हणजेच काय तर तुम्हाला 3,000 रुपये मे महिन्यामध्ये जमा होतील. आत्ताच 1,500 तुम्हाला आलेले आहेत, पुन्हा 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. म्हणून मेचा सुद्धा 1,500 रुपये तुम्हाला मिळतील. असे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पुन्हा जमा होणार आहेत. ठीक आहे, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची बातमी. आता बघा, 2 मे 2025 पासून एप्रिल महिन्याचा लाभ प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 2 मेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती. जवळपास जर आपण पाहिलं तर 5 ते 6 मेपर्यंत 5-6 मेपर्यंत पैसे या ठिकाणी महिलांना वाटप झाले. आता जवळपास पैसे वाटप त्या ठिकाणी थांबलेलं आहे, कारण सर्वच्या सर्व पात्र महिलांना पैसे वाटप झालेले आहेत. आतापर्यंत अनेक पात्र महिलांच्या खात्यामध्ये एप्रिलचा जो हप्ता आहे तो जमा करण्यात आलेला आहे. तर जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांच्याच खात्यात हा जो हप्ता आहे तो जमा करण्यात आलेला आहे. अशातच आता या योजनेच्या बाबत एक नवीन माहिती समोर आली. बघा, नवीन माहिती आहे ती म्हणजे या योजनेच्या काही पात्र महिलांना योजनेच्या अंतर्गत एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत. जर आपण पाहिलं तर बघा, आता जो एप्रिलचा हप्ता वाटप झाला मे महिन्यामध्ये, तर कोणाला मिळणार 4,500 रुपयांचा लाभ? तर मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सरकारने मार्च महिन्यात महिला दिवसाचं निमित्त साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा एकत्रितपणे लाभ दिलेला होता. म्हणजेच 8 मार्च 2025 रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण 3,000 रुपये जमा झाले होते. पण त्यावेळी काही पात्र महिलांच्या खात्यात एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता म्हणजेच 3,000 रुपये जमा झालेले नव्हते फेब्रुवारी मार्चमध्ये. त्यामुळे त्या महिलांना आता ह्या ठिकाणी बघा, पण आता ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा लाभ मिळालेला नाही आहे त्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच काय तर फेब्रुवारी मार्चमध्ये हप्ता आला नव्हता म्हणून ते 3,000 रुपये आणि एप्रिलचे 1,500 असे 4,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या 3 महिन्यांचा पैसा एकाच वेळी या महिलांच्या खात्यात जमा होणार असून या अनुषंगाने 2 मेपासून प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अर्थातच एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत काही महिलांना 4,500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. आता बघा, तुम्हाला 4,500 आलेले आहेत का ते तुम्हाला सांगायचे, किंवा तुम्हाला 1,500 आलेले आहेत? जेवढे तुम्हाला आलेले ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. जर तुम्हाला 4,500 आले असतील तर 4,500, आणि जर तुम्हाला 1,500 रुपयेच मिळाले असतील तर 1,500 रुपये कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्व महिला भगिनींनी लिहून पाठवायचे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती, संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.